रामनुजनगर तपोवन येथे ब्रह्मोत्सवाला भक्तिमय सुरुवात। श्री व्यंकटेशाच्या चरणी भक्तांचा उत्साह ओसंडला। तपोवन रामनुजनगर येथील श्री व्यंकटेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 3 दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्याला शुक्रवारी 9 मे 2025 रोजी धार्मिक विधींसह मंगल प्रारंभ झाला। परमपूज्य श्री स्वामी 1008 कमलाकांताचार्य महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा सोहळा भाविकांच्या अपार श्रद्धेचे केंद्र ठरलाय। उद्घाटनाच्या दिवशी सकाळी श्रीराम यागाच्या पवित्र मंत्रांनी वातावरण भक्तिमय झाले। परिसरातील आणि दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यागात सहभाग घेतला। यामधून जगत कल्याणाची भावना बळावली गेली। ब्रह्मोत्सव 11 मे 2025 म्हणजे रविवारपर्यंत चालणार असून दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भजन, कीर्तन, प्रवचन, विविध पूजाविधी यामुळे परिसरात दिव्यतेची अनुभूती होते। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजता आचार्य कालिकानंद महाराज सिडको यांचे प्रेरणादायी प्रवचन उत्साहात पार पडले। त्यांच्या सुस्पष्ट आणि प्रभावी वाणीने उपस्थित भक्तगण मंत्रमुग्ध झाले। प्रवचनानंतर बोलताना कालिकानंद महाराज म्हणाले की कमलाकांताचार्य महाराज दरवर्षी अशा सुंदर आणि भक्तिपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करतात। याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार। सर्व भाविकांसाठी अशा कार्यक्रमांमुळे आध्यात्मिक उन्नती होते, हे अत्यंत आनंददायक आहे। उत्सवामुळे संपूर्ण रामानुजनगर भक्ती रसात न्हालेला असून श्री व्यंकटेश भगवानांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी व शांती नांदो अशी भावना भाविकांनी व्यक्त केली आहे। तपोवनामध्ये श्री क्षेत्र नाशिक येथे तपोवनामध्ये स्वामी श्री कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या सुख सुचल अशा निदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली 3 दिवसीय ब्रह्मोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलंय। भगवान श्री व्यंकटेश्वर बालाजीची ही असीम कृपा आपल्यावर त्यांच्या मार्फत बरसते। भगवान कृपा करण्यासाठी अनेक रूप घेत असतात, तसे हे संत महात्म्यांच्या मार्फत आपल्यावर कृपा करत असतात। स्वामींच्या मार्फत ह्या त्रिदिवसीय ब्रह्मोत्सवाचं आयोजन केलंय। आज या ब्रह्मोत्सवाचा प्रथम दिवस आणि या प्रथम दिवसाच्या प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि उद्या दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा भरत महाराज मिटके यांची आहे। तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा हरिभक्त परायण भागवताचार्य माधवदास महाराज राठी यांची आहे। अशी ही 3 दिवसाची 3 प्रवचने ह्या निमित्ताने या ठिकाणी घेतली आहेत। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं वाटतं। खूप सुंदर असं आयोजन आहे आणि सगळं त्यांच्यासाठीच आहे। पण गंमत काय होते माहितीये का, ऐकायला 60 जेवायला 360 अशी ती एक पद्धत आहे आमच्या, म्हणतो आम्ही नेहमी ऐकायला 60च असतात, जेवायला 360 असतात। म्हणून गंमत अशी करायला पाहिजे, ज्या दिवशी भंडारा असतो, भंडारा 12 वाजता असतो ना, तर 12लाच प्रवचन ठेवायचं। तो 12 बजे बैठे पंगत तो प्रवचन चालू कर दो, तो 1 बजे तक प्रवचन, तो फिर बोले बाद में तुम खाना सब लोग, नाही का। पहिले भगवंताचे गुणगान ऐका, मग प्रसाद खाण्याचा अधिकार। पण असो जे काही आहे, प्रसादाचे अधिकारी सर्वजण आहे। महाराजांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खूप सुंदर ब्रह्मोत्सवाचं आयोजन केलंय। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मंदिर समिती, महाराजांच्याकडनं आणि सर्वांकडनं मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।